विद्यार्थी मित्र हो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 8वी गणित टॉपिक नंबर 7 व्हेरिएशन चलनमध्ये आपण आहोत. चलनचा सेकंड भाग आपण बघणार आहोत आता आजच्या तासिकेमध्ये. चलनचं लेक्चर क्रमांक 3 मध्ये तुम्हा सर्वांचं सर स्वागत. याच्यामध्ये आपण जो भाग बघत चाललो आहे तो जरा सांगतोय अगोदर. एक्स, आता आपण एक्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द वाय. एक्स ही राशी वायशी समचलनात आहे, तेव्हा हे आपण असं लिहायला शिकलो. त्यानंतर एक्स भागिले वाय करून आपण केची किंमत काढलो आणि काही उदाहरणं 7.1 मध्ये आपण कंप्लीट केली. आता आपल्याला समचलनाच्या ऐवजी इन्व्हर्स व्हेरिएशन व्यस्त चलन ही संकल्पना आजच्या तासिकेमध्ये बघणं हा भाग आहे. व्यस्त चलन, इन्व्हर्स व्हेरिएशन चलन. समचलनाला व्यस्त चलनाला एक राशीमध्ये वाढ झाली की दुसरी वाढते तेव्हा आपण समचलन म्हणतो. गाडीचं पेट्रोल वाढलं की किलोमीटर वाढेल. एखादं पुस्तक वाचण्यासाठी दररोजच्या पानांची संख्या वाढली तर लागणारे दिवस कमी लागतील, तिथं व्यस्त चलन म्हणतो. एक राशी आणि दुसऱ्या राशीमध्ये असणारं व्यस्त चलन संकल्पना हीच. बघा, हे वायचा व्यस्त गुणाकार व्यस्त 1/y, बाकीचं आहे तसं. ही संकल्पना आजच्या तासामधला मुख्य हेतू राहील. पुन्हा एक्स बरोबर के हा स्थिरांक येणारच, पण गुणिले हे 1/y होणार. ह्याच्या पुढं आता हा वाय आणि के यांच्यामध्ये गुणिले चिन्ह होतं, आता हे भागिले झालं म्हणून इथं भागाकार स्थिर असतो, ते समचलन असतं. इथं मात्र आता वाय एक्सला गुणिले होणार आणि XY बरोबर के हे गुणाकार स्थिर असतो, व्यस्त चलन. ज्या सारणीमध्ये गुणाकार स्थिर आहे ते व्यस्त चलनाचं उदाहरण आहे आणि ज्याच्यामध्ये भागाकार स्थिर आहे ते समचलनाचे उदाहरण आहे. ते 7th स्टँडर्डपासून समप्रमाण व्यस्त प्रमाण याच्यावरची काही गणितं तुम्हाला 7वीच्या अभ्यासक्रमावरती सोडवायचे. ठीक आहे, ह्यासारखे गणित आपण सोडवली. आता ह्या गणितांचा आधार घेऊन आपण गणित सोडणार आहोत. निश्चितपणे याच्यापेक्षा सोपं आहे. तत्पूर्वी आपलं ठरल्याप्रमाणे आपण सेतू ब्रिजला जरासं टच करूया. सेतू ब्रिजच्या कन्सेप्ट समजावून घेणार आहोत. या गणितांचा सराव आपण 7.2 मध्ये करायचा आहे व्यस्त चलनावरचा. तरी परंतु आपलं जे तुम्हाला गणितामध्ये अभिरुची निर्माण करणं, गणिताचं पोटेन्शियल वाढवणं हा आपला मुख्य हेतू आहे. मी आजच्या तासामध्ये तुम्हाला ह्याही गोष्टीबद्दल चर्चा आपण करणार आहोत की आजच्या तासामध्ये 7th टॉपिक हा असा होता की ह्या राशीमध्ये आजच्या हे सेतू ब्रिजचा जो भाग आहे त्याच्यामध्ये आज पासबुकची ओळख आपल्याला करायची आहे. पासबुक कधीतरी एकदा बघा ना जरासं कसं आहे, पासबुक कसं लिहिले बघा, त्याच्यावरती दिलेल्या गोष्टी कशा मांडलेत ते जरासं नीटपणे बघून घ्या. कशा मांडलेत बघा बरं जरासं. त्या पासबुक ही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी आपलं स्वतःचं पासबुक असेल, पप्पा मम्मीचं घरचं पासबुक असेल तर ते पासबुक आपल्याला बघायचं आहे. ते पासबुकावरती काय काय लिहिले, ते कसं राईट डाऊन केलं आहे ते पण आपण जरासं समजून घ्यायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा तारीख लिहिली, त्यानंतर ते चेकचा नंबर वगैरे लिहिला आहे, त्याच्यानंतर काढलेली रक्कम आहे, भरलेली रक्कम आहे आणि मग शेवटी शिल्लक असे कॉलम्स केलेत ते बघा. त्याचबरोबर तुम्ही हाही भाग बघा कुठला की ज्या भागामध्ये तुम्हाला हा भाग बघायचा होता. कोणता बरं की ती रक्कम कशी काढायची आहे. तुम्ही घरामध्ये सुद्धा गणिती दृष्टिकोन आपल्याकडे असायला पाहिजे. त्या गणित दृष्टिकोनमध्ये समजा की हा भाग लाईट बिलमध्ये बघा जरासं. लाईट बिलमध्ये दिलेले युनिट्स बघा, ते कसं प्रपोर्शनमध्ये आहेत ते बघूया. ते मागच्या महिन्यामध्ये मे महिन्यामधलं जे लाईट बिल होतं ते बिल सगळ्यांचं जादा काय येतं, आता विजेचं प्रमाण कमी कसं येतं, हा सहसंबंध आहे. लाईट बिलच्या बाबतीमध्ये लाईट बिल कमी जास्त का आलं, आपण किती युनिट वापरले हे तिथं रेशो दिलेला असतो, ते कोणत्या दरानं आहे ते दिलेलं असतो. तिकडेही बघण्याचा तुमचा दृष्टिकोन हा छानपैकी असला पाहिजे. आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं काही 8वीच्या बालकांनी काही समस्या निर्माण केलेत, त्यांचाही आपण उकल करणे. म्हणजे काही प्रश्न पाठवलेत त्यांनी जरासं. तर कोणते प्रश्न पाठवलेत जरासं सांगतो तुम्हाला की हा प्रश्न बघा. काही मुलांनी मला आजच्या तासिकेत पुढं जाण्यापेक्षा सर मुलांची इच्छा आहे की सर जरा मसावी लसावी हा ही संबोध क्लिअर करा. 7व्या इयत्तेमधला तो मसावीचा भाग आहे आणि तो मसावी लसावीचा संबोध आपल्याला पूर्ण करायचा आहे किंवा तो भाग आपण जरासं समजून घ्यायचा आहे. मसावी लसावी संकल्पना आपण चांगल्या रीतीनं. आता हायेस्ट कॉमन फॅक्टर किंवा ग्रेटेस्ट कॉमन डिव्हिजर HCF मसावी
ही संकल्पना आपल्याला करायची आहे किंवा मसावी हा संबोध आपल्याला नीटपणे त्याच्यामध्ये समजून घ्यायचा होता. असा हा समचलन व्यस्तचलनचा भाग होता. जरासं उजळणी तुम्हाला जसं पाहिजे किंवा ही मसावी ही संकल्पना आजच्या तासाला शिकणार आहोत. मसावी हायेस्ट कॉमन फॅक्टर HCF किंवा GCD ग्रेटेस्ट कॉमन डिव्हिजर. मसावी हा संबोध. मसावीच्याबद्दल थोडंसं मुलांच्या शंका राहिलेत की ज्या शंका तुम्हाला मसावी काढा लसावी काढा हा प्रश्न तुम्हाला या प्रश्नामध्ये तुमची पाठीमागची कृतीपत्रिका झाली त्याच्यामध्ये गेली. मुलांच्या शंकांचं निरसन करणं हा प्रमुख हेतू आहे आपल्या सर्वांचा, नाही का? आणि त्यामुळं तुम्ही ते करणार आहात. समजा की मसावी ही संकल्पना काय आहे हा HCF हा हायेस्ट कॉमन फॅक्टर. त्या 2 नंबरच्या मधला हायेस्ट कॉमन फॅक्टर काय आहे? समजा 15 आणि 20 हे 2 नंबर्स दिले तर त्याचा कॉमन फॅक्टर हायेस्ट कॉमन फॅक्टर ही संकल्पना नेमकी कशी आहे जरा समजून घेऊया. काही मुलांना त्याच्याबद्दलची शंका आहे आणि त्या संख्यांच्या बाबतीमध्ये ते त्यांना पाहिजे आहे. तर मूळ अवयव पाडणे भागाकारामध्ये सरळ 15ला 2 न भाग 2, 3, 5, 7 ह्या मूळ संख्या आहेत, नाही का? 2 न भाग जात नाही. मग त्यानंतर आपण कशानं भागूया बरं? 2 न भाग जाणार नाही पूर्णांकामध्ये. 3 न भागूया. 3 5 15. 5 इथं पण 5 घेऊया. 5 1 5. 15 ह्या संख्येचे मूळ अवयव आपण पाडूया. 15 म्हणजे 3 गुणिले 5. बरोबर आहे? 3 5 15. आता आपण 20 ह्या संख्येचा सुद्धा फॅक्टर्स पाडूया. 20 ह्या संख्येचे फॅक्टर्स पडत असताना अवयव पडत असताना स्टार्टिंग फ्रॉम द लिस्ट टर्म म्हणजे सगळ्यात लोएस्ट जी टर्म आहे ना मूळ संख्या सर्वात लहान ती 2 आहे बघा. 2 1 2 0 0 10 2 20 5 3 15. परत 2 न भाग जातो 2 5 10. त्यानंतर परत 5 न भाग जातो 5 1 5. आता हे मूळ संख्या मूळ अवयव 15चे असे पाडून घ्यायचे आहेत आपल्याला. 10 2 20 एवढ्यावर थांबणार नाही आपण. ते मूळ संख्या येईपर्यंत आपल्याला 15 ही संख्या ही मात्र क्लिअर झाली. ह्या दोन्ही पण मूळ संख्या आल्या. त्यानंतर 20 ह्या संख्येचे फॅक्टर्स बघूया. 2 गुणिले बोला 5. 5 2 10 10 2 20. ह्याच्यामध्ये असणारा हायेस्ट कॉमन फॅक्टर हायेस्ट मसावी महत्तम साधारण विभाज्य डिव्हिजर हा जो भाग आहे. आता हायेस्ट कॉमन फॅक्टर बघा कोणता आहे बरं? हे बघा. ह्याला आपल्याला मसावी असं म्हणणार आहोत. या संख्येचा मसावी हा किती आला सांगा बरं? 5. हा भाग आपल्याला मसावी हा असा लर्न करून घ्यायचा आहे. काय पाहिजे त्यासाठी? मूळ आपल्याला अवयव पाडायला पाहिजे सगळ्यांचे आणि मग आपण त्या संख्येचे अवयव पडून त्याच्यामध्ये असणारा महत्तम साधारण विभाज्य हा जो भाग आहे HCF हायेस्ट कॉमन फॅक्टर हा दोन्हीकडे कॉमन असणारी संख्या असा आपण घेणार आहोत. आलं लक्षात सगळ्यांच्या? कोणते 2 नंबर्स? अजून 2 नंबर्स सांगा. कुठले 2 नंबर्स घेऊया बरं? त्याच्यामध्ये मसावी किती येतो बघूया. तर हा मसावी काढत असताना परत एकदा बघूया. अशा रीतीनं त्या 2 संख्या घ्यायच्या आहेत आणि मग त्याचे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे आहेत. ओके. बोला बरं आणखीन एखादं एक्झाम्पल घेऊया मसावीचं कॉमन फॅक्टरचं. काढूया. चला बोला. कोणती घेऊया? 52 आणि 57. ठीक आहे. 52 आणि 57. चला 52चे फॅक्टर्स पाडूया. 52 ह्या संख्येला 2 न भाग जातो. 2 2 4 2 सक्क 12. परत 2 1 2 2 3 6. 13 ही मूळ संख्या आहे. 13चे अवयव पडणार नाहीत. 13 2 26 26 2 52. बरोबर आहे? 57 बोला. 2 न भाग जाणार नाही कारण ही विषम संख्या आहे. मग 3 न भागूया. 3 5 15 जाते बघा. 3 1 3. 2 उरले. 3 9 27. 19 3 57. 19 ही सुद्धा मूळ संख्या आहे की नाही बाळांनो? निश्चित आहे. मग 19 या संख्येचे मूळ 19 1 19 19चे अवयव पडणार नाहीत. ती मूळ संख्या आहे. आता 52 ह्या संख्येचे फॅक्टर्स मूळ अवयव प्राईम फॅक्टर्स जे आहेत 52 ह्या संख्येचे अवयव असे आहेत बघा. 2 गुणिले 13. कन्फर्म करूया. 13 2 26 26 2 52. 57 ह्या संख्येचे अवयव पडूया. 3 गुणिले 19. आता मात्र मसावी हायेस्ट कॉमन फॅक्टर कॉमन सामायिक काय आहे? काय तर 2 2 इथं 2 नाहीच आहे. 13 इथं 3 आहे. 13मधलं 3 आणि हे 3 सामायिक नाही आहे. 13 हा 2 डिजिट्स नंबर आहे. मग इथं कॉमन फॅक्टर काहीच नाही का? मग ह्याचा मसावी 0 येणार का?
नाही. ह्याच्यामध्ये आणखीन एक कॉमन फॅक्टर आहे बघा, तो जरी मूळ नसला तरी ती संख्या आहे 1 आणि म्हणून याचा मसावी किती येणार आहे सांगा बरं, 1 असा येणार आहे. महत्तम साधारण विभाज्य ही संकल्पना आपल्याला अशा रीतीने समजून घ्यायची आहे. समजा की आणखीन एखादी उदाहरण की मसावी काढत असताना कॉमन फॅक्टर्सना सगळ्या घ्यावे लागतील आणि मग ते आपल्याला ते सॉल्व करावे लागतील. समजा एखादी सोपी संख्या अजून एकदा मोठी संख्या असेल, समजा की तुम्हाला 30 आणि 40 ह्या 2 नंबरांच्या बाबतीतचा मसावी काढायचा असेल, तर तेव्हा त्याही बाबतीमध्ये आपण असं करूया. परत 30चे अवयव पाडूया. बोला. 15 बे 1 बे 2 10, 2 भाग जाणार नाही. 3 5 15, 5 1 5, 15 2 30. ओके, इथं जाऊया आता. 2 0 बरोबर, बे 1 बे 0 0, परत बे 5 10, 5 1 5 बरोबर, 5 2 10, 10 2 20, 20 2 40. बोला आता. परत बघूया 30 ह्या संख्येचे फॅक्टर्स पाडूया. 30 ह्या संख्येचे मूळ अवयव काय आले बघा, 2 गुणिले 3 गुणिले 15 आलं. बरोबर आहे. आणखीन काय आलं सांगा आता, 2 गुणिले 3 गुणिले 15 असं आलं. त्याच्यानंतर 40 ह्या संख्येचे अवयव पाडूया. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5, बे 2 4, 4 2 8, 8 5 40. ह्याचा मसावी काढताना, याचे मसावी काढत असताना कॉमन फॅक्टर्सना घेतोय. इथं 2 आहे, इथं 2 आहे, 2ला लिहिलं. गुणिले इथं 3 आहे पण इथं 3 नाही, पण इथं काय लिहिले हे बघा. याचा अवयव काय सांगा बरं, 5 गुणिले 3 गुणिले 2, 5 3 15, 15 2 30. इथं अजून एक अवयव कॉमन आहे बघा, हा 5 आणि हा 5. आता ह्याचा मसावी येणार, महत्तम साधारण विभाज्य येणार आहे, हा 10 येणार आहे. असा हा सोप्या संख्यांचा भागाकार, सोप्या संख्येचे मूळ अवयव पाडायचे आणि त्याच्यामधल्या कॉमन संख्या बघा, 2 2 2 एकदा कॉमन लिहिलं, 2 2 साठी एकदा 2 लिहिलं, 2 5 साठी एकदा. हा कॉमन फॅक्टर आहे. ह्याचा अर्थ 20 30 आणि 40चा कॉमन फॅक्टर जो आहे तो मसावी जो आहे, HCF जो आहे तो हायेस्ट कॉमन फॅक्टर आहे, तो महत्तम साधारण विभाज्य. तर त्याचं किंमत आहे म्हणजे HCF इज इक्वल टू 10. आलं लक्षात सगळ्यांच्या. मसावी हा जो फॅक्टर आहे त्याचा, तो फॅक्टर हा असा काढायचा. आलं लक्षात बाळांनो सगळ्यांच्या. ओके, आलं ना लक्षात सगळ्यांच्या. मसावी ही संकल्पना मुलांना विचारली होती थोडीशी, मसावी ह्याच्याबद्दल. पुन्हा मसावी आणि परत एकदा लसावी वगैरे बघत असताना पुन्हा काही आपण संख्या घेऊया आणि त्याचा आपण अभ्यास करत राहूया. अशा पद्धतीच्या काही शंका तुमच्या त्या पेपर्समधल्या त्या अनुषंगानं शंकांचं समाधान आपण निश्चितपणे करत राहूया. चला तर मग आपलं या 7.2 मध्ये जाऊया. आजचं लेक्चर क्रमांक 3 याच्यामध्ये या व्यस्त चलनाचे काही गणितं, काही उदाहरणं आपण 7.2 मध्ये सॉल्व करूया. 7.2 इन्व्हर्स व्हेरिएशन, व्यस्त चलन आणि त्याच्यामधली काही गणितं आपल्याला बघायची आहेत. व्यस्त चलन. ओके, इन्व्हर्स व्हेरिएशन, पेज नंबर टॉपिक नंबर 7 मध्ये आपण आहोत. 7.2 मध्ये आपण आहोत आणि मग त्याच्यामधली काही गणितं आपल्याला बघूया. तर मग आजच्या तासिकेच्या वेळेला हा भाग आपण पूर्ण करून घेऊया. एक सारणी त्यांनी पूर्ण करायला दिली आहे कंप्लीट 7.2 मध्ये. पुन्हा सॉल्व प्रॉब्लेम्स आहेत, जरा मनापासून सॉल्व प्रॉब्लेम जर वाचलात तुम्ही तर तुमच्या लक्षात येतील. पहिलं आहे द इन्फॉर्मेशन अबाउट द नंबर ऑफ वर्कर्स अँड नंबर ऑफ डेज टू कंप्लीट द वर्क इन द फॉलोइंग टेबल अँड यू कंप्लीट दॅट टेबल बाय युजिंग बाय ऑब्झर्वेशन युअर. नंबर ऑफ वर्कर्स आहेत 30. बघा जरासं, नंबर ऑफ वर्कर्स इथं दिलेले आहेत ते 30 आहेत. नंबर ऑफ वर्कर्स अँड नंबर ऑफ डेज टू कंप्लीट दॅट वर्क. एक काम पूर्ण करण्यासाठी लागणारे कामगारांची संख्या आणि मग त्याच्या अनुषंगानं तिथं डेज दिलेत, वर्कर्स दिलेत आणि मग आपल्याला काही कंप्लीशन करायला सांगितलेलं आहे. बघूया. नंबर ऑफ वर्कर्स कामगारांची संख्या, नंबर ऑफ वर्कर्स कामगार. त्यानंतर आहेत डेज, शॉर्टमध्ये लिहितो जरा, तुमच्यासमोर बुक असावं. 30 कामगार 6 दिवसात, 20 कामगार 9 दिवसात, तर 12 कामगार किती दिवसात आणि 10 कामगार किती दिवसात काम ते पूर्ण करतील आणि 36 दिवसासाठी काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील, किती वर्कर्स लागतील, असा तो भाग आहे. थोडं ऑब्झर्वेशन केला की एक काम पूर्ण करण्यासाठी लागणारे वर्करांची संख्या जर वाढवली तर ते काम कमी दिवसात पूर्ण होणार आहे. तुमच्या लक्षात आलं का बघा. इथं
इथं हे कामगारांनी याच्यामधलं जे ऑब्झर्वेशन आहे तुमचं, नंबर ऑफ वर्कर्स वाढवले, बिल्डिंग बांधण्यासाठी लागणारे कामगारांची संख्या वाढवली तर ते कमी दिवसामध्ये पूर्ण होणार आहे, पुस्तकाच्या पानासारखं. इथं ह्याला आपण एक्स म्हणलं आणि ह्याला वाय म्हणलं, इथं मी शॉर्टमध्ये एक्स गुणिले वाय लिहितो बघा. तुमचं ऑब्झर्वेशन असं इथं दिसतंय, ह्या 2 नॉन टर्ममध्ये असं दिसतं. काय दिसतं बघा आता, ह्यांचा गुणाकार एक्स गुणिले वाय करून बघूया, किती उत्तर येते बघा बाळवण्याचं. ह्याचं पण एक्स गुणिले वाय करून बघूया. आता एक्स गुणिले वाय काढत असताना सर्वांनी ह्याचं एक्स गुणिले वाय काढत असताना यामध्ये असणारे नंबर ऑफ वर्कर्स आणि नंबर ऑफ डेजचा प्रॉडक्ट करायचा आहे. इथं पहिल्या ठिकाणी एक्सची किंमत 30 आहे नाही का, आणि वायची किंमत 6 आहे. ह्यांचा गुणाकार सांगा बरं. 30 गुणिले 6 साइन त्रिका 18, 180, 9 दुने 18, 180. इथं गुणाकार कॉन्स्टंट हा सारखा येतोय, यांच्यामधला गुणाकार सारखा आहे के, म्हणजे हा गुणाकार आपल्याला केची किंमत मिळाली, ही मिळाली 180. हा जो के स्थिर आला ह्याचा अर्थ हे व्यस्त चलनाचं आहे. कोणतं चलन आहे ते ओळखा, हे इन्व्हर्स प्रपोर्शनचं आहे. इन्व्हर्समधलं ते गणित आहे, इन्व्हर्स प्रपोर्शनचं. आता पुन्हा आपल्याला इथं समजा इथं ए घेतलं, इथं बी घेतलं, इथं सी घेतलं, तर ह्याचा अर्थ असा झाला ह्याचा गुणाकारसुद्धा हा 180 येणार, ह्याचा पण गुणाकार 180 येणार, ह्याचा पण गुणाकार 180 येणार. आता याच्यामधून सहज किमती तुम्ही काढाल अशी अपेक्षा होती, अशी अपेक्षा आहे. हां, आता काय करूया, इथं गुणाकार जसा 180 आला, हा गुणाकार सर्वत्र स्थिर येणार आहे. हे व्यस्त प्रमाणाचा प्रॉब्लेम आहे. इथं ए गुणिले 12 बरोबर 180. आपल्याला एची किंमत काढताना 180ला 12नं भागावं लागेल बाळांनो, बरोबर ना. भाग घालूया जरा असं, 180ला 12नं भागावं लागेल. एची किंमत परत मी इथं लिहितो बघा, जरा असं खालीचा भाग दिसत नाही आहे. ए गुणिले 12 बरोबर 180. ए बरोबर 180 भागिले 12. बोला काय होणार पुढं. हां, 12 एक्के 12 भाग घालूया. 12 एक्के 12, 12 एक्के 12, 6 उरले, 12 पंचे 60. तर इथं असणार आहे, इथं जी एची किंमत येणार आहे ती किती येणार आहे सांगा बरं. 15 येणार आहे. 15 गुणिले 12 परत एकदा करून बघा. 12 पंचे 60, 0, अच्छा दिले 6, 12 एक्के 12 आणि 6 18. अशा रीतीनं एची जी संख्या येणार आहे ती आपल्याला किती मिळणार आहे, 15 मिळणार आहे. आता ह्याचं उत्तर सहज सांगा बघूया, सहज किती येणार. हां, बी 10 बी बरोबर 10 गुणिले बी बरोबर असं लिहितो. आता ए गुणिलेच्या ऐवजी असं लिहूया का, असा भाग लिहितो बघा. हां, हे कॉन्स्टंट आलेलंच आहे, सगळीकडं स्थिर आहे. इथं आता ह्याचा पण गुणाकार स्थिर येणार. ए गुणिले बी गुणिले 10 बरोबर किंवा 10 गुणिले बी बरोबर 180 असं लिहिणार आहे आपण. म्हणजे बी बरोबर येणार 180 भागिले 10 होणार. 0ला 0 निघून जाऊन मिळालो आणि बीची किंमत राहणार आहे 18. असं उत्तर राहणार आहे. हा लक्षात सगळ्यांच्या. तर असा ही किंमत ए बी सीच्या किमती मिळवणं असा भाग आहे. त्यानंतर पुढच्या भागामध्ये त्याने सीची किंमत काढायची आहे. तिथला कॉन्स्टंट आपण सी धरूया. सी गुणिले 36 बरोबर 180. सी बरोबर 180 भागिले 36. थोडंसं भाग आता तुम्हीच घालवा आणि उत्तर काढा बघूया. हां, 18 एक्के 18, 18 दोन्ही 36, 0 0, बे एक्के बे, बे पंचे 10. तुम्ही ही सारणी अशी सहजतेनं गुणाकार स्थिर होता, वास्तविकता समचलनापेक्षा व्यस्त चलनाची उदाहरणं सोडवणं सोपं जाईल. लक्षात झालं सगळ्यांच्या. इथं गुणाकार स्थिर आहे, मग ह्यांचा पण गुणाकार सारखा असणार. इथं जे प्रमाण आहे ते व्यस्त प्रमाण आहे, इन्व्हर्स प्रपोर्शन आहे. हां, नंबर ऑफ वर्कर्स आणि नंबर ऑफ डेज ही व्यावहारिक संकल्पना आहे. आणि कामगारांची संख्या जर वाढवली तर लागणारे दिवस कमी लागतील. एकात वाढ झाली की दुसरं कमी होते. ह्याला आपण व्यस्त चलन म्हणतो, इन्व्हर्स प्रपोर्शन म्हणतो. इन्व्हर्स प्रपोर्शनचं वैशिष्ट्य असं असतं की तिथल्या राशींचा गुणाकार सारखा राहतो. पुन्हा इयत्ता 7वी मधल्याच भागाची उजळणी आपण करतोय. समप्रमाण व्यस्त प्रमाण ही संकल्पना आपण पुढे नेतोय. लक्षात सगळ्यांच्या. ही संकल्पना आपण याच्यावर आधारित आपण सॉल्व करत चाललोय. तुम्हाला आता पुन्हा काही किमती, फाइंड द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन अँड राईट द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन विथ द एक्झाम्पल. पाठीमागच्या एक्झरसाइजशी कम्पेअर करून त्यांनी काही इक्वेशन्स आपल्याला त्यांनी कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन काढायला सांगितले आणि इक्वेशनसुद्धा लिहायला सांगितले. पहिलं इक्वेशन कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन, पहिलं गणित बघूया जरा असं. पुढच्या एका एक्झाम्पलमध्ये जाऊया. 7.2 मधला सेकंड क्वेश्चन नंबर 2 मध्ये जाऊया. समजलं का बघा सगळ्यांना सारणी. सहज 180 गुणाकार यासाठी किती पाहिजे ह्याचा आपण बघायचं आहे इथं. आणि मग हे सारणी आपल्याला पूर्ण करायची होती. ती किंमत तुम्ही काढाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतोय आणि खूप हॅपीली आपण गणित शिकत आहोत.
आमची एनर्जी वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करत आहात तुम्ही. आणखीन मित्रांना शेअर करा. मित्रपरिवार आपला वाढवूया. गणित सर्वजण शिकूया. पुढच्या गणितामध्ये त्यांना ते इक्वेशन इन्फॉर्मेशनवरनं कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन काढा, त्याचं चलनाचं विधान मांडा, असा तो प्रश्न आहे. काय मांडले बघूया आता इथं. पहिलं एक्झाम्पलमध्ये पीची व्हॅल्यू पी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द क्यू, हे असं लिहिलेलं आहे त्याने सेंटेन्स न देता. टेक क्यू इज इक्वल टू 15 अँड पी इज इक्वल टू 15 सॉरी अँड क्यू इज इक्वल टू 4. फाइंड द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता इथं चलनाचं सेंटेन्स काढा तुम्ही आणि मग तुम्हाला काय सांगितलं बरं केची किंमत काढा आणि इक्वेशन मांडा, असा तो भाग आहे. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काय सांगितले बघा. फाइंड द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन अँड राईट द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन फॉर द एव्हरी एक्झाम्पल. प्रत्येक गणितामध्ये असणाऱ्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढा आणि मग ते के काढा, मग इक्वेशन तयार करा असं म्हणले. हे जे अल्फा चिन्ह आहे ते जातं आणि बरोबर चिन्हाने के हा एक स्थिर येतो. हा समचलन आणि व्यस्त चलनाकरता सेम रूल आहे. फक्त त्यांची जागा व्यस्त चलनामध्ये क्यूला 1/q आहे. इथं तो बाकीचा कन्सेप्ट आहे तो आहे तसा आहे बघा. बरोबर चिन्हाने के हे चिन्ह जातं आणि हे दोघे येतात, ह्यात बदल झाला नाही. के काढत असताना पुन्हा थोडं सिम्प्लिफिकेशन देऊया. आता हा जो क्यू आहे बाळानं तो पीकडे जाताना काय होणार सांगा बरं. पीला क्यूनं गुणिले होणार आणि इथं के गुणिले 1 म्हणजे के राहणार. हे विधान झालं म्हणजे त्याचं इक्वेशन झालं. पण आता इथं ज्या पी आणि क्यूच्या किमती आपल्याला दिलेत तो जो के आपण तयार करत नाही तोपर्यंत आपलं उत्तर पूर्ण होणार नाही. केची किंमत म्हणजेच पी गुणिले क्यूची गुणाकार आहे. 15 घ्या, 4 घ्या, 15 चौक 60 झाले आणि म्हणून याचं अंतिम उत्तर लिहित असताना आपल्याला असं लिहायचं आहे पी क्यू बरोबर काय आन्सर लिहूया सांगा. पी क्यू बरोबर के, ह्याचा अर्थ असा पी क्यू केची किंमत आली 60. हे आपलं झालं चलनाचे समीकरण आणि हा झाला जी केची किंमत आली के बरोबर 60 हे झाला स्थिरांक कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. ह्यांनी 2 कामं आपल्याला करायला सांगितली होती. एक कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन काढा, त्या चलनामध्ये असणाऱ्या स्थिरांकाची किंमत काढा आणि त्याची मदत घेऊन तुम्ही इक्वेशन मांडा, असा भाग इथं सांगितला होता. आलं लक्षात सगळ्यांच्या. असं केची किंमत काढायची आहे, असा पी क्यू हे इक्वेशन लिहायचं आहे. असं ईच अँड एव्हरी एक्झाम्पलमध्ये आपल्याला हे सोल्युशन असं लिहावं लागेल. असंच क्वेश्चन नंबर 2मध्ये जर असं बघूया म्हणजे आपल्याला त्याचीही थोडीशी भाग तुम्हाला तुमच्याशी शेअर करता येईल. बघूया दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये काय अपेक्षा व्यक्त केली त्यांनी. Z is proportional to the W, inversely proportional to the W. Z is 2.5 and W is 24. Then find the value of K. आता इथं सुद्धा आपल्याला केची किंमत काढायला सांगितली. असं आहे बघा प्रोपोर्शनल त्यांचं. Z is inversely proportional to the W असं दिलं आहे. Z is inversely proportional to the W. त्याच्या किमती पण दिलेत बघा. झेडची व्हॅल्यू दिलेली आहे त्यांनी. Z is equal to, what is value of Z here? Z is equal to 2.5 and what is W? W is equal to 24 असं दिले बघा. पुन्हा इथं कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन काढा. कॉन्स्टंट काढा, चलनाचं मधला तो केची किंमत काढा आणि त्याचं इक्वेशन मांडा, असं समय. पुन्हा आपल्या रेग्युलर मेथडनं जाऊया. हा जो भाग आहे इथं हे चिन्ह जातं आणि बरोबर चिन्हाने के येतं हे लक्षात घेऊया. बरोबर चिन्हाने के, बाकीचे आहे तसे ठेवूया. झेड 1/W आहे तसं. पुढच्या स्टेपला असं होईल. आता डब्ल्यू हा झेडला पुन्हा गुणिले होणार. झेड डब्ल्यू बरोबर ओनली के इंटू 1 दॅट इज के. आता झेडची व्हॅल्यू भरूया ना. झेड किती दिले बघा 2.5 2.5 आणि हा आहे 24. ह्याचा गुणाकार करून आपल्याला केची किंमत काढायची आहे. बोला 24 आणि 25चा गुणाकार करूया. 24 आणि 25चा गुणाकार करूया. चला 24 गुणिले 25 करतो बघा. 25 चौक 100, हातच्या दिले 10 बरोबर. 25 दोन्ही 50 आणि हे 10 60 झाले. पण हे 2.5 आहे म्हणून इथं पण एक घर सोडून दशांश देणार. ह्याचं उत्तर येणार आहे 2.5 इंटू 24 इज इक्वल टू के आणि केची व्हॅल्यू गुणाकार आला किती आला सांगा बरं. के बरोबर दॅट इज इक्वल टू 60. 12 दोन्ही 24, 24 दोन्ही 48, 48 आणि 12 60
म्हणजे केची किंमत पुन्हा 60 आली. आता याचा अर्थ असा झाला, हे झालं चलनाची किंमत झाली आणि आता इक्वेशन ऑफ व्हेरिएशन म्हणजे ह्याचं इक्वेशन मांडत असताना ZW = 60. असं होत नाही बाळांनो. सगळ्याच प्रश्नाची केची किंमत 60 येणार नाही, ती बदलणारी आहे. या 2 एक्झाम्पलमध्ये केची किंमत सायमल्टेनियसली सेम आली. याचा अर्थ असा होणार नाही. तुम्ही या प्रश्नांच्यामध्ये उर्वरित प्रश्न तुम्ही सोडवायचा प्रयत्न कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. नसेल तर आपण पुन्हा हे जेव्हा येऊ आपण पुन्हा ती 2 एक्झाम्पल्स घेऊया आणि मग पुढे जाऊया. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं तुम्हा सर्वांना एकदा शुभेच्छा देतो. 7व्या इयत्तेमधल्या आपल्या सेतू ब्रिजकडे नीट लक्ष ठेवा. प्रत्येक वेळेला तुम्ही मला शंका, तुम्हाला येणाऱ्या अडचणी ह्या माझ्याशी शेअर्स करा, तुमच्या टीचरांशी शेअर्स करा आणि मला ते पाठवाल, जेणेकरून सेतू ब्रिजसुद्धा आपण चांगल्या रीतीनं शिकूया आणि सर्वजण शिकूया, सर्वजण पुढे जाऊया. सर्वांना शुभेच्छा देऊया आणि आपण इथं आजच्या तासिकेमध्ये हे बँक पासबुककडं जरूर बघा. लाईट बिल कन्सेप्ट्स पण जरा नीट बघा कशी येते ती. काही गोष्टींचा अंदाज आपल्याला बनता आला पाहिजे. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. चॅनलला गणित मैत्री सबस्क्राईब करा. गणित मैत्रीशी एक होऊया. आपण सर्व काही शिकत राहूया. ओके बाळांनो, सर्वांना शुभेच्छा. पुढच्या तासिकेच्या वेळेला जरूर भेटूया. ओके बाळांनो.